बरं आज रविवार आहे, मस्त वेगळी आज आराम. बायको पण गेले महिला मंडळामध्ये. 2 ते 3 तास निवांतपणे झोप करूया आता. हो रे बेटा, बघू. ए बाई, आता माझी झोपमोड करू नकोस. आई नाहीये ना तोपर्यंत मला झोपू देत. विचार. 25 भागिले 3 बरोबर किती? सोपं आहे. 25 भागिले 3 बरोबर 8. बाकी मजेत चाललंय. भाषांतर करणं. भाषांतर ना सोपं आहे, पण मी ते आता नाही, झोपून उठल्यावर सांगतो तुला. नको नको, मला खूप अभ्यास आहे. बरं विचार, पटकन विचार. अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. नो ताकद इन द बॉडी अँड काढीन चिमटा अँड इन पळीन. हे घ्या, दुसरा ट्राय करा. अजून दुसरं विचार. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. डोंट ईट विथ ऊस. सॉरी, डोंट ईट ऊस विथ इट्स मूळ ओनली बिकॉज इट्स गोड. आईला कोणी यांना माझा बाप केला? काय रे, काय बोलतोस काय गाढवा? काय नाही, सॉरी. आता शेवटचं. अंतरून पाऊल पाय पसरावे. अरे हे तर एकदम सोपं आहे. डोंट स्प्रेड युअर तंगडी इन द लिमिट ऑफ द अवेलेबल कोंबडी. आईला बाबांना ते येतच नाही. बाबा मी प्रश्नांची उत्तरं द्या. अरे बा, मला जरा झोपू देशील का? नाही तुम्ही शिप्रा आणि विराच्या प्रश्नांची उत्तरं दिलीच ना, मग माझ्या पण द्यायची. बरं बाबा, विचार आता. कॉम्प्युटर बंद करताना आपण स्टार्ट या कीवरच कशाला क्लिक करतो? कारण कॉम्प्युटरमध्ये एंडचं बटन पण असतंच. तू एंडचं बटन क्लिक करून बघ ना. ह्यांना काही कळतच नाही. राहू द्या. आता मला सांगा, शेंगदाण्याचं तेल शेंगदाण्यापासून, बरोबर, तिळाचं तेल तिळापासून, खोबऱ्याचं तेल खोबऱ्यापासून, मग बेबी ऑइल कशापासून? सोपं आहे, बेबी पासून. काय? ठीक आहे, दुसरा प्रश्न विचार. तुम्हाला प्रकाशाचा वेग तर माहिती असेल ना? मग मला अंधाराचा वेग सांग. बाबा मला पण काही प्रश्न विचारायचे. आता तू पण आधी झोपेचं खोबरं झालंय, विचार. बाबा, झोपेचं खोबरं म्हणजे काय? माझी काय मस्करी करताय का? नाही, विचारते. जंगलमन टार्झनला दाढी कशी नव्हती? तो रोज दाढी करायचा ना म्हणून. बाबा, फ्री गिफ्ट म्हणजे काय? गिफ्ट तर नेहमी फ्री असतं ना. उद्या मी वाड्याला जाऊन विचारतो ना. बाबा, गोल पिझ्झा नेहमी चौकोनी बॉक्स मध्येच का भेटत? तो पिझ्झावाला येईल ना तेव्हा त्याला विचार. आणि मी काय घरी चौकोनी बॉक्स म्हणतो का? नाही. बाबा पूर्ण बांधकाम झालेल्या बिल्डिंगला इमारती का म्हणतात? अरे ग, काय ही मुलं, किती प्रश्न. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत, निजेतच. जर आपला जन्म इतरांसाठी झालाय तर मग इतरांचा जन्म कोणासाठी झालाय? अरे देवा. बाबा, जर 21 ला 21 म्हणतात, 31
6ला 31 म्हणतात आणि 11ला 11 म्हणतात. तर 11ला 21 का नाही म्हणत? ओ माय गॉड. बाबा आई कधी येणार? आई येईल आता थोड्याच वेळात. पण तू हे का विचारतेस? तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात का बोलत आहात म्हणून विचारलं. म्हणजे मला नाही समजलं. कारण आई समोर असली तर तुम्ही खूप हळू आवाजात बोलता. गमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना, 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 माझ्या सानुल्या फुला गमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ना, 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले.